शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, सध्या आहे मी टोळ कांदा पिकामध्ये उभा। शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रिंचिंग आणि पहिला खताचा डोस टोळ कांदा पिकामध्ये खूप महत्त्वाचा असतो। खरं तर याच्यावरतीच त्याचं भविष्य, त्या पिकाचं भविष्य अवलंबून असतं। शेतकरी मित्रांनो, त्यामुळं पहिली ड्रिंचिंग ही खूप महत्त्वाची असणार आहे। खूप स्वस्तातली ड्रिंचिंग मी तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वपूर्ण ती ड्रिंचिंग असणार आहे आणि त्यासोबतच खताचा डोस सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। तेवढं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रिंचिंग ही आपल्याला कधी घ्यायची आणि ती कशासाठी घ्यायची जर बघितलं तर लागवडीपासून 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण ही पहिली ड्रिंचिंग टोळ कांदा पिकामध्ये घ्यायची। ती कशासाठी घ्यायची तर बुरशीजन्य आजार हे खालून वाढू नये आणि त्यानंतर मुळ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे। त्याचबरोबर बुरशीजन्य आजारांचा कोणताही त्रास जमिनीतून झाला नाही पाहिजे, यासाठी आपल्याला ही ड्रिंचिंग करायची। त्याचबरोबर आपले जे फुटवे त्या फुटव्याचा चांगला विकास होण्यासाठी आपल्याला ती ड्रिंचिंग घ्यायची आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट कांदा पिकाची ही चांगली आणि सशक्त वाढ होण्यासाठी आपल्याला ही ड्रिंचिंग करायची। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये घ्यायचं आहे काय तर आपल्याला घ्यायचं आहे ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बायोफॅक्टर कंपनीचं बीओसी सुद्धा आपण घेऊ शकतो। त्याचबरोबर आदास्का कंपनीचा आपण एनकार्ब सुद्धा घेऊ शकतो किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं सीबॉन सुद्धा घेऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यामुळे होणार काय तर जमीनमध्ये आपल्या भुसभुशीतपणा राहील आणि मुळ्यांचा विकास होण्यासाठी मोठी मदत होईल। शेतकरी मित्रांनो, याच्या सोबतच आपल्याला काय घ्यायचं तर एनपीके कॉन्सो आपल्याला घ्यायचं म्हणजे तिन्ही घटकाचं विघटन करणाऱ्या बॅक्टेरिया आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशे या तिन्ही घटकाचं विघटन करणाऱ्या बॅक्टेरिया आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे म्हणजे एनपीके कॉन्सो घ्यायचा आहे। तो कशासाठी तर तिन्ही घटकाचं विघटन होऊन आपल्या कांदा पिकाला ते सहज ते तिन्ही घटक आपल्या कांदा पिकाला मिळतील, यासाठी आपल्याला एनपीके कॉन्सो हा घटक त्यामध्ये घ्यायचा आहे। त्यासोबत शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय घ्यायचं तर ट्रायकोडर्मा घ्यायचं म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरडी सुद्धा घेऊ शकतो किंवा ट्रायकोडर्मा हार्जियानम सुद्धा घेऊ शकतो। तर याच्यामध्ये आपण बायोफॅक्टर कंपनीचं इन्व्हिक्टस सुद्धा घेऊ शकतो किंवा IPL बायोलॉजिकल कंपनीचं बायोहर्स सुद्धा घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्र आपण कॅन बायोसिस कंपनीचं कॉम्बॅक्ट सुद्धा आपण त्यामध्ये ट्रायकोशील्ड कॉम्बॅक्ट हे सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकता। ही चांगल्या पद्धतीने आपली पहिली ड्रिंचिंग होऊ शकते, त्याच्यामध्ये बुरशीजन्य आजार हे आपलं टळू शकतात। त्याचबरोबर मुळ्यांचा विकास होऊन आपल्याला तिन्ही घटक अवेलेबल होणाऱ्या बॅक्टेरिया जर आपण दिल्या तर चांगल्या पद्धतीनं कांदा हे पीक आपलं सशक्तपणे वाढेल आणि कांद्याची जी पात असते त्या पातीची संख्या सुद्धा वाढेल आणि सशक्त वाढ एकंदरीत आपल्याला झालेली दिसेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हीच ड्रिंचिंग आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। त्यासोबत शेतकरी मित्रांनो, खताचा डोस हा कधी घ्यायचा आहे तर 15 दिवसानंतर म्हणजे ड्रिंचिंगच्या आधी किंवा ड्रिंचिंगच्या नंतर आपण 1 ते 2 दिवसाचा गॅप ठेवून आपण त्यामध्ये खताचा डोस त्यामध्ये टाकू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता खताचा डोस खूप महत्त्वाचा असणार आहे। खताच्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपली पहिली ड्रिंचिंग आणि खताचा पहिला डोस याच्यावरती आपलं या पिकाचं भविष्य, टोळ कांदा पिकाचं भविष्य अवलंबून असतं। त्यामुळे खताचा डोस कोणता घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बायोएक्सेल डीओ, बायोफॅक्टर कंपनीचं बायोएक्सेल डीओ घ्यायचं आहे किंवा तुम्ही रासायनिक DAP सुद्धा त्यामध्ये घेऊ शकता। त्यासोबत आपल्याला काय घ्यायचं तर सेकंडरी न्यूट्रिएंट घ्यायचे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या तिन्ही घटकाची खूप मोठी आवश्यकता कांदा पिकाला असते। त्यामुळं आपण बायोफॅक्टर कंपनीची सुमका म्हणून एक बॅग येते शेतकरी मित्रांनो, ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे तिन्ही घटक त्यामध्ये येतात, त्यामुळे आपण ही त्यामध्ये एक बॅग घ्यायची आहे। त्यासोबत आपल्याला इन्व्हिक्टस नावाची एक बॅग घ्यायची आहे म्हणजे 10 किलो आपण एकरी त्याचं प्रमाण आहे, त्यामुळे 10 किलोची आपण एक बॅग त्यामध्ये घ्यायची आहे इन्व्हिक्टस, त्यामध्ये आहे ट्रायकोडर्मा व्हिरडी। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा झाला खताचा डोस आणि ही झाली ड्रिंचिंग। ही जर ड्रिंचिंग तुम्ही केली आणि हा जर खताचा डोस टाकला तर आपल्या कांदा पिकामध्ये अप्रतिम असे बदल दिसून येतील। शेतकरी मित्रांनो, या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।